सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवार दिनांक 4 रोजी होत आहे। अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअरहाऊस येथे मतमोजणी होणार असल्याने या परिसरात सार्वजनिक वाहतुकीला प्रवेश बंद केला आहे। तर वेअरहाऊसच्या स्ट्रॉंग रूम परिसराभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे। नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उद्या मतमोजणी होणार असून नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्ताची याबाबत अधिक माहिती दिली आहे। नाशिक शहरामध्ये दोन कॉन्स्टिट्युएन्सीज म्हणजे नाशिक आणि दिंडोरी यांचं काउंटिंग होणार आहे। या दोन्हीचे स्ट्रॉंग रूम्स नाशिक शहर हद्दीमध्ये आहेत। त्या दृष्टीने आम्ही योग्य पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे। 3 टायर पोलीस बंदोबस्त आहे। आतलं कॉर्डन जे आहे ते CRPF, त्याच्या बाहेरचं SRPF आणि त्याच्या बाहेरचं तिसरं आउटर कॉर्डन जे आहे ते स्टेट पोलीस म्हणजे सिटी नाशिक पोलीसचं कॉर्डन आहे। त्याचबरोबर आम्ही 2 DCP, 4 ACP, 56 अधिकारी आणि साधारण 300 पोलीस अंमलदार, त्याचबरोबर 3 स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केलेले आहेत। या ठिकाणी QRTचे फोर्सेस तैनात आहेत। या ठिकाणी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड, बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत। RCPचं प्लाटून या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शहरामध्ये सर्वत्र अलर्ट साऊंड करण्यात आलेला आहे। सर्वत्र एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त फील्डवर आणि रस्त्यावर सर्व शहरामध्ये राहणार आहे। आमचे जे सोशल मीडियाचं सेल जे आहे ते, त्याचबरोबर आमचे जे व्हॉट्सॲपचे ग्रुप्स आहेत, तर त्या सर्व यंत्रणेवर आम्ही अलर्ट केलेलं आहे आणि सोशल मीडियावर काय पोस्ट होतं आहे यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे आणि आक्षेपार्ह कुठलीही पोस्ट मिळाली तर त्याच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल। नाशिक पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारची कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा एखादी जर पसरली किंवा कोण पसरवत असेल तर ते तात्काळ पोलिसांच्या आपण निदर्शनास आणून द्यावं, म्हणजे आम्ही त्याच्यावर ते व्हेरीफाय करू आणि जर ते खरं असलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू। जर ती अफवा असली तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। या दोन्हींचे स्ट्रॉंग रूम नाशिक शहर हद्दीमध्ये आहे। त्या दृष्टीने योग्य असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। आतल्या कॉर्डनमध्ये CRPF, मधल्या कॉर्डनमध्ये SRPF आणि आउटर कॉर्डनमध्ये सिटी नाशिक पोलीस असा बंदोबस्त लावण्यात येणार आहे। त्याबरोबर 2 DCP, 4 ACP, 56 अधिकारी आणि 300 पोलीस अंमलदार, त्याचबरोबर 3 स्ट्रायकिंग या ठिकाणी तैनात केले आहे। या ठिकाणी QRTचे फोर्सेस तैनात केले आहेत। तसेच बॉम्ब डिस्क्लोजर, स्क्वॉड, बॉम्ब चेकिंग असे स्पेशल फोर्सेस आहेत। त्याचबरोबर शहरात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे। तसेच वेअरहाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यांची नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तसेच सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर काय पोस्ट होते यावर देखील पोलिसांची करडी नजर असणार आहे व आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड केल्यास किंवा एखादी अफवा पसरवल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस आयुक्तांकडून देण्यात आला आहे। आता प्रत्यक्षमध्ये प्रतीक्षा आहे। उद्या होणाऱ्या निवडणूक निकालाची उद्या सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतरच ठरेल नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा खासदार कोण। जागर जनस्थानसाठी अश्विनी बोराडेसह संदीप नवसे, नाशिक।